सारे बच्चे अपना अपना रजिस्टर, अपना अपना पेन लेके अच्छे खासे बढ़िया जगह पे बैठ के चीजों को सुनना स्टार्ट कर दीजिएगा। और जो भी चीजें आपको बताई जाती है अच्छे से नोट्स बना के छान पद्धतीने लिहायला सुरुवात कराल बाळांनो हा। जेणेकरून जे कुठल्या पण गोष्टी आपल्याला इथे माहिती पडतील त्या सगळ्या गोष्टींचं नोट्स प्रॉपर पद्धतीने तुम्ही बनवू सका। ओके, तो चलो स्टार्ट कर रहा मैं। एनीवे जो भी है जिस हिसाब से है स्टार्ट करते हैं। स्टार्ट करने से पहले बता दूं, जो भी नए बच्चे हैं, नए पेरेंट हमें अगर सपोज देख रहे हैं, उन सभी का तहे दिल से वेलकम करना चाहूंगा। और बस एक गुजारिश करना चाहूंगा कि अगर सपोज आप नए होंगे तो हमारे चैनल को प्लीज सब्सक्राइब कीजिएगा और हो सके तो लाइक भी कीजिएगा। चलो बच्चा, इसमें सबसे मेन चीज कल एक पॉइंट बताना मेरा रह गया था, ज्याला आपण म्हणतो बळा एक प्लेस व्हॅल्यू, ठीक आहे, प्लेस व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू, प्लेस व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू हे काय असते रे बापा? हे इंग्लिश मध्ये सांगितलं मी तुम्हाला। प्लेस व्हॅल्यू म्हणजे बाळा तर स्थानिक किंमत, स्थानिक किंमत, आणि फेस व्हॅल्यू म्हणजे दर्शनीय किंमत, दर्शनीय किंमत। ओके, तर बघा सगळ्यांनी लक्ष द्या आता इकडे। या सगळ्यांचे एक एक एक्झाम्पल मी घेतोय म्हणजे आपलं एक ओव्हरलुक होऊन जाणार। ओके, तर बघ रे बाळा, आवाज येतोय का माझा प्रॉपर? चलो बघा आता स्थानिक किंमत बद्दल जर मला तुम्हाला सांगायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक लक्षात घ्या, जे नवीन असतील त्यांनी, की जसं अगर सपोज मी म्हटलं प्रश्न की 2-3, मी डायरेक्टली प्रश्न न घेताय, मी ओव्हरऑल बेसिकला जास्त जात नाहीये। 2, 3, 4, 5, 6, ठीक आहे। यामध्ये जर मी तुम्हाला म्हटलं की मला या 6 ची स्थानिक किंमत सांगा, 6 ची स्थानिक स्थानिक किंमत सांगा। जर मी तुम्हाला म्हटलं तर तुम्ही काय सांगाल बळा? तर 6 ची स्थानिक किंमत ही 6च राहणार। तर कसं काय? तर एकक स्थानी असणाऱ्या प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत ही नेहमी तीच अंक म्हणजे तोच अंक असते, हे लक्षात ठेवायचं। द प्लेस व्हॅल्यू ऑफ एनी नंबर, ठीक आहे, प्लेस व्हॅल्यू ऑफ एनी नंबर which represent the unit place is always as same as that particular given number। ये चीज याद रखिएगा। मतलब जो भी प्लेस वैल्यू यूनिट प्लेस से बिलोंग करेगा उसका प्लेस वैल्यू वही रहेगा, यूनिट प्लेस में जो बंदा है वही रहेगा, ये चीज याद रखना, ठीक आहे। जसं 6 ची झालं तसंच मी म्हटलं अगर 5 ची स्थानिक किंमत अगर तुम्हाला म्हटलं तर काय राहणार बाळा? 5 ची स्थानिक किंमत म्हणजे प्लेस व्हॅल्यू, तर 5 जसंच तसं लिहिणे आणि त्याच्या समोर किती अंक आहेत ते मोजणे आणि जितके अंक असणार तितके टकले लावणे। ऍड दिमाग खरा, किती संख्या आहेत तर 1, तर 1 टकल्या लावा, बस खतम काम, झाली त्याची स्थानिक किंमत, ठीक आहे। जरा एक अजून सांगतो बघा, 4 ची स्थानिक, याच दिलेल्या प्रश्नामधून 4 ची स्थानिक किंमत जर मी तुम्हाला विचारलं बाळा, तर 4 जसंच तसं लिहिणे आणि त्याच्या समोर किती अंक आहेत ते मोजणे। तर किती अंक आहेत रे? 5 आणि 6 2 अंक आहेत। तर 2 अंक आहेत ना, तर 2 टकले लावा त्याच्यासमोर, बस दिमाग खराब, खतम काम। ओके, जर मी म्हटलं तुम्हाला 3 ची स्थानिक किंमत सांगा रे बाळा, जर मी म्हटलं की 3 ची स्थानिक किंमत, तर 3 जसंच तसं आणि 3 च्या समोर किती अंक आहेत ते मोजा। तर 1, 2, 3 अंक आहेत म्हणून 3 टकल्या लावा, बस बस। ये एक एग्जाम्पल में पूरा का पूरा शिकार करने के काम कर रहे हैं हम लोग, ठीक आहे। आणि शेवटच्या 2 ची स्थानिक किंमत जर मी तुम्हाला म्हटलं तर तुम्ही मला कमेंट करून पाठवा, तुरंत मध्ये कमेंट करून पाठवा मला। गुड गुड गुड, बहुत बढ़िया बच्चे बता रहे हैं, गुड गुड। इसका भी आंसर बता दो। आज का सबसे पहला प्रेजेंट किसी ने लगाया होगा तो आकांक्षा ने लगाई है, उसके बाद सोहम ने, शाश्वत ने, प्रज्वल ने, अश्वी प्रेजेंट, ईशांत प्रेजेंट, गुड 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 गुड, बहुत बढ़िया। प्रज्वल प्रेजेंट, अमीषा पटेल प्रेजेंट, मिनल प्रेजेंट, एनिवे गुड। तर कांचन बोरकरजींनी म्हटलं आहे की 3चं 3000 झालं। बाळा मला या 2चं सांगा। गुड 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 गुड, बहुत बढ़िया। या 2चं काय राहणार? 2 जसंच तसं लिहिणे आणि त्याच्या समोर किती अंक आहेत ते मोजणे। तर 1, 2, 3, 4 खटाक 4 टकल्या लावा, उत्तर तुमच्या समोर। क्लिअर आहे? ठीक आहे। आता तेच बघा बाळा, आता मी फेस व्हॅल्यू पण त्यामध्येच म्हणजे दर्शनीय किंमतचं कन्सेप्ट जे आहे ना ते पण यामध्येच तुम्हाला समजावून सांगून देतोय।
म्हणजे अननेसेसरी एक्स्ट्रा त्याच्याबद्दल अभ्यास करायची आपल्याला काही गरज नाही. ठीक आहे. तर बघा, दर्शनीय किंमत हे खूपच सोपी, खूप जास्त सोपी. तेच बघतं 2, 3, 4, 5, 6 असा प्रश्न. यामधलं जर मी म्हटलं तुम्हाला की 6 ची दर्शनीय किंमत सांगा. दर्शनीय किंमत तर कधी पण लक्षात ठेवाल दर्शनीय किंमतच्या रिगार्डिंग तो कुठल्याही स्थानावर असू द्या एखादी संख्या. कुठल्या पण संख्यामध्ये जे कुठले पण अंकाबद्दल तुम्हाला दर्शनीय किंमत एखाद्याने विचारलं फेस व्हॅल्यू, तर त्याचं उत्तर तीच असते. म्हणजे तेच संख्या असते जे संख्या विचारलाय. जसं 6 ची दर्शनीय किंमत किती रे? तर 6च राहणार. बस खतम. 5 ची दर्शनीय किंमत किती रे? म्हणजे फेस व्हॅल्यू तर 5च राहणार. 4 ची दर्शनीय किंमत किती रे? उधर लेके जाओ. 4 ची दर्शनीय किंमत किती रे? तर 4च राहणार. 3 ची दर्शनीय किंमत किती रे? तर 3च राहणार. 2 ची दर्शनीय किंमत किती रे? 2च राहणार. ये चीजें समझ लो. इसमें और इसमें डिफरेंस क्या है, एक दफा आपने पकड़ लिया, मुझे नहीं लगता 10 बार उसके बाद आपको कभी इसको पढ़ने की जरूरत भी पड़ेगी. बोलते ना ये बेसिक पहलू अभी से अच्छा करके आप रख लीजिएगा. कुछ गारंटी नहीं है कि कौन से सवाल में किस मोड पे किस वे से आपको ये सवालात आपको पूछ लेगा करके. कहीं भी कौन से भी एग्जाम्पल में, जैसे आज सवेरे हम लोगों ने बहुत बेहतर बेहतर एग्जाम्पल्स देखे थे नवोदय के एक्सपेक्ट के हिसाब से, है ना? तो उसमें आपने खुद देखा होगा कि प्लेस वैल्यू और फेस वैल्यू के रिगार्डिंग कैसे बेहतरीन बेहतरीन सवाल नवोदय पूछता है करके, है ना? तो चलो सामने जाते हैं बच्चा. तो ये अपना ऑलमोस्ट बेसिक जो पहलू था पहले चैप्टर के हिसाब से हम लोगों ने खत्म कर लिया है. अभी हम लोग बढ़ते हैं बच्चा इस पहले चैप्टर पे कैसे कैसे सवालात पूछे जा सकते हैं, कशा कशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात, या सगळ्या गोष्टींवर आपण आता चर्चा करतोय, है ना? आणि एक एक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करूया. चालेल? तो क्या आप लोग रेडी हो? एक बार मुझे यस सर करके बोल के सामने बढ़ते हैं हम लोग. चलो, क्या आप सभी बच्चे रेडी हो? हाँ या ना? कुछ एग्जाम्पल्स देखते हैं. जल्दी जल्दी जल्दी. अरे कोई बच्चे यस सर, गुड गुड गुड, अच्छा लगा. चलो, गुड 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 गुड. तो देखो बच्चा, तो पहला एग्जाम्पल आपके सामने. टिडिंग डैंग. देखो, ये हुआ पहला सवाल. देखो पहला सवाल क्या बोलता है की कमाल 5 अंकी संख्या आणि किमान 5 अंकी संख्या यांचा भागाकार किती असेल. बघा, स्वरूप बदललं बरं प्रश्नांचं. समजलं का? तुम्हाला वाटत असेल की प्रश्न खूप सोप्या पद्धतीने विचारले जातील की सांगा मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या कोणती? नाही. ठीक आहे. बघा प्रश्नाचं स्वरूपच चेंज करून टाकलंय की कमाल 5 अंकी संख्या आणि किमान 5 अंकी संख्या यांचा भागाकार किती? म्हणजे त्यांनी तुम्हाला जज करण्यासाठी कमाल संख्या तुम्हाला माहिती आहे का ते विचारलंय, किमान संख्या हे माहिती आहे का ते पण विचारलंय, आणि भागाकार तुम्हाला करता येतो का ते पण तुम्हाला विचारलंय. इन इंग्लिश अगर सपोज बताना चाहूं, व्हाट इज द क्वेश्चन ऑफ मॅक्सिमम 5 डिजिट नंबर अँड मिनिमम 5 डिजिट नंबर. म्हणजे डिवाइड केल्यावर भागाकार काय येतोय, म्हणजे क्वेश्चन काय आहे हा तुम्हाला विचारत आहे. ओके. तो चलो बच्चा देखो, सबसे मेन चीज कमाल 5 अंक्या संख्या. कमालचं मिनिंगच असते बाळा मोठ्यात मोठी संख्या. मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या कुठली असेल तर 5 वेळा 999 लावून टाका, खतम का. आणि किमान 5 अंकी संख्या कोणती असेल तर 1च्या समोर 4 टकल्या लावून टाका, खतम काम. याचा भागाकार विचारलाय तुम्हाला, तर याचा भागाकार करणे म्हणजे काय रे बाळा. बस मी तुम्हाला हे नेहमी सांगत असतो. खूप सारे मुलं काय करतात माहितीये, 99999 ला असं भागाकार करण्याचा प्रयत्न करतात. असं करायचं नाही. असा टाइमपास करून आपण आपला वेळ वाया घालवतो बस. याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही करत. यामध्ये नेमकं एक ह्या सगळ्या गोष्टी आपण जेव्हा भागाकार दशांश संख्यांचं म्हणा किंवा ओव्हरऑल अपूर्णांकांचं म्हणा, जे काही गोष्टी आपण करणार आहोत ना समोरच्या चॅप्टरमध्ये, त्यामध्ये तर मी तुम्हाला सांगणारच आहे की कशा पद्धतीने आपल्याला या सगळ्या गोष्टींसोबत डील करावा लागतो बा म्हणून, है ना? कसं काय डील करायचं आणि समथिंग का बुवा. पण आता सध्या मी तुम्हाला सांगतोय ते इतकं लक्षात ठेवा की खाली म्हणजे छेदामध्ये म्हणजे डिनॉमिनेटरमध्ये जेव्हा केव्हा जितके पण टकले असतात, बघा किती टकले आहेत, 1 2 3 4. 4 टकले आहेत ना, तर वरती जितके टकले खाली आहेत तितक्या अंकानंतर पॉइंट लावा, उत्तर तुमचं रेडी राहणार. म्हणजे 4 टकले आहेत म्हणून हे जे 99999 आहेत ना बाळा, ते या 4 वेळा 9 नंतर
डायरेक्ट पॉइंट लावा, तुमचं उत्तर रेडी राहणार. 9.9999. पण तुम्ही बघाल इथे एकही नाही आहे, तर इथं पर्याय देताना मॅडमच्या हाताने चुकी झाली असणार. 9.9999. तुमचा सी हा उत्तर बाळांनो. समजलं? समजलं? ठीक आहे? तर हाच असते बाळा, दुसरं काही नाहीये. भागाकार करत असताना नेहमी लक्षात ठेवा, पुन्हा एकदा सांगतोय, जर इथे 5 अंक असते आणि खाली फक्त 3च शून्य असते, तर 3 शून्य असते तेव्हा तुम्ही काय केलं असतं? 3 शून्य आहेत ना, टकले किती आहेत? 3. तर 3 अंकानंतर पॉइंट देऊन टाका वरती, म्हणजे 99.999 हा तुमचा उत्तर राहणार. सोप्पा, सरळ दिमागामध्ये ठेवा गोष्टी. खाली जितके शून्य तितक्या अंकानंतर वरती पॉइंट लावा, खतम काम रे. ठीक आहे? ह्या बारीक बारीक गोष्टीच तुम्हाला नवोदयमध्ये खूप फास्ट कॅल्क्युलेशन करायला खूप मदतगार राहतील, हे लक्षात ठेवा. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही स्वतःकडे लिहून ठेवत चला, की आपण स्टेप कसं काय घेतोय, काय काय बारकावे आपण लक्षात घेतोय, है ना? ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला प्रॉपर पद्धतीने अजून आमच्या सोबत जुडून अगर सपोज करायचे असतील, तर आमच्या तुम्ही जो कोर्स आहे तो कोर्स तुम्ही घेऊ शकता. त्याचे सगळे डिटेल 8275397522 वर तुम्ही कॉल करून विचारू शकता, कशा पद्धतीने आम्ही अभ्यास करतोय. ओव्हरऑल सगळ्या गोष्टी सकाळी आणि संध्याकाळी आम्ही कसं परस्यू करतोय हे तुम्हाला सगळं काही सांगितलं जाणार. ओके, चला नेक्स्ट एक्झाम्पल वर जाऊया बाळा, की कसं नवोदय तुम्हाला विचारतो त्याबद्दल. तर लक्ष द्या. आता बघा, 5,00,000 बघा, अशा प्रकारचा प्रश्न याच 2000 नवोदय 2024 मध्ये विचारण्यात आलेला होता. सेम अशाच टाईपचा प्रश्न. ठीक आहे, थोडासा बदल होता फक्त, बाकी काही नाही. आता बघा, 5,00,000 प्लस 5,000 प्लस 5 युनिट, म्हणजे 5,00,000 प्लस 5,000 प्लस 5 युनिट म्हणण्यापेक्षा एकक म्हणायला पाहिजे होता. एकक. ठीक आहे, तर बघ बाळा, 5,00,000 म्हटल्यावर बघा, पहिले 5,00,000 कसं लिहितात ते तरी माहित पाहिजे आपल्याला. ठीक आहे, आता ते नो डाऊट तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, पण तरी पण मी सांगतोय बाळा, कसं लिहायचं. तर 5 हे असं त्याला बघ. आता जनरली आपण असं बघ, एकक स्थानापासून मोजण्यापेक्षा इकडून म्हणजे लेफ्ट साइड मधूनच मोजायला कसं तुम्ही म्हणजे स्वतःला बनवता, हे सगळ्यात महत्वाची गोष्ट. आता 5,00,000 मला लिहायचं आहे, तर मी कसं लिहिणार बाळा? तर याला एकक स्थान मानतो, म्हणजे एकक, दशक, शतक, हजार, 10,000 आणि हा लाख झाले. नाहीतर आपण अगर सपोज तो इकडून मागून पण तुम्ही सुरू करू शकता, की एकक, दशक, शतक, हजार, 10,000 आणि लाख. बस मर्जी तुमची आहे रे. तुम्हाला जशा पद्धतीने छान वाटेल तशा पद्धतीने त्या एक्झाम्पलला डील करायचं. त्याच्यानंतर प्लस करा म्हणतो कोणाला? 5,000 ला. तर मग वन्स, टेन्स, 100, 1000. त्याच्यानंतर युनिट म्हणजे एकक स्थानी, तर फक्त एकक स्थानी 5च ठेवा म्हणतोय. तर यांची बेरीज किती राहणार रे? टकल्या टकल्या 5 म्हणजे 5, टकल्या टकल्या म्हणजे टकल्या, टकल्या टकल्या म्हणजे टकल्या, टकल्या 5 म्हणजे 5, टकल्या टकल्या काहीच नाहीये तर टकल्या, आणि हा बिचारा 5 म्हणजे 50,000 नाही रे बाळा, 5,00,000 5,000 5 रुपये. बस. ये कुठे आहे रे भगवान? ये भी नहीं लग रहा है. ये भी नहीं लग रहा है. हाँ, ये तो सी आपका आंसर. क्या ये बात क्लियर हुई सभी को? क्या ये बात पकड़ में आ रही है सभी को? है ना? चीजें क्लियर है सभी को? एक बार मुझे बताइएगा. सी आंसर, गुड, बहुत बढ़िया. अच्छा आंसर दे रहे हो आप लोग. ओके, तो चलो सामने बढ़ते हैं अभी हम लोग सवाल तीसरे के तरफ. ठीक है, देखिए देखिए देखिए, क्या प्रॉपर दिख रहा है ना सभी को? मैं थोड़ा छोटू कर रहा हूं, उससे तो कोई आपको दिक्कत तो नहीं हो रही ना? ऐसा कुछ रहे तो बेशक मुझे आप बता सकते हो, मैं थोड़ा सा उसको मोटू कर लूंगा. ठीक है, ये बस मेरे फेस के पीछे ना आ जाए, यही मेरा बस एम रहता है. हेलो भाई लोग, कौन कौन सोनू चैनल को जानता है? वेलकम है बच्चा आपका, आप जो भी हो. ठीक है, देखिए बच्चा, आप सबसे मेन चीज देखिएगा इसमें. तीसरा सवाल कैसे डील करोगे बच्चा? सबसे मेन चीज देखो, होता कैसे है, बहुत से बच्चों को ये पता ही नहीं रहता है. अब देखो, मैं अभी जैसे ये शुरुआत है, मैं ऐसा नहीं बोल रहा हूँ कि हर बच्चे को ये चीज पता नहीं रहती है करके. अब धीरे धीरे सीखते सीखते वो बच्चा, कोई भी बच्चा रहे, अगर सपोज उसने तालीम अच्छी ले ली, तो ये कोई भी वर्डिंग उसके लिए मुझे नहीं लगता कि बहुत टफ जाएंगे करके. तो सवाल आपका क्या है की 101 ते 1 से 15 पर्यंत मूळ संख्या किती आहेत असं त्याचं म्हणणं आहे. मूळ संख्या म्हणतोय. व्हॉट आर द प्राइम नंबर फ्रॉम 101 टू 115? 101 से लेके 115 तक प्राइम नंबर कितने हैं, ये सवाल उसने पूछा है.
तो एक काम आप कर सकते हो, तो 1 से लेके 115 तक आप नंबर लिख सकते हो, मर्जी आपकी, ठीक है, मर्जी आपकी। या फिर डायरेक्टली भी लिख सकते हो कि 101 खुद प्राइम नंबर है, 103 एक प्राइम नंबर है, 107 एक प्राइम नंबर है, 109 उसके बाद है, 10 तो हो नहीं सकता, 11 भी नहीं हो सकता, 113 होगा, उसके बाद 113 के बाद 14 15 होगा ही नहीं, कैंसल। तो एक, अच्छा इसने क्या पूछा है कि मूळ संख्या किती आहेत रे बाळा, तर मोजा 1 2 3 4 आणि 5, बस उत्तर तुमचं डी, उत्तर तुमचं डी। गुड बड़ा गुड, कॉन्ग्रेचुलेशन आपका सोनू जी, है ना। तो देखो बच्चा, नेक्स्ट एग्जाम्पल देखते हैं हम लोग। आप हमारे चैनल को भी सब्सक्राइब कर सकते हो और अपने दोस्तों को भी बता सकते हो। ओके, तो देखिए बच्चा, देखिए देखिए नेक्स्ट चौथे एग्जाम्पल की तरफ हम लोग जाएंगे, देखिएगा। देखो बच्चा, अब देखो सवाल थोड़ा सा समझ लीजिए। सवाल काय म्हणतोय, 37,13,000 या संख्येतील 3 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती म्हणते रे बाळा? बघा 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 बघा, समजून घ्या, प्रकार समजून घ्या। 37,00,000, ठीक आहे, म्हणजे पापा इथं वेगळं दिलं, इथं वेगळं दिलं का रे? पापा इथं वेगळं दिलं, रे भगवान। इसमें सवाल में थोड़ा सा गलत किया है इसने, व्हाट इज द लोकल प्राइस बोल रहा है, लोकल प्राइस नहीं है ये है आपकी प्लेस प्राइस, प्लेस वैल्यू लिखना चाहिए था यहाँ पे, ठीक है। व्हाट इज द प्लेस वैल्यू, डिफरेंस ऑफ द डिजिट 3 इन द नंबर 32 लाख 13,000, 32 लाख नहीं, 37, 37 लाख होना चाहिए था, 37 लाख 13,000। हाँ अब ठीक है, अब ठीक है। बड़ा सवाल, इसने यहाँ पे अलग लिखा है, यहाँ पे अलग लिखा है, एनीवे और यहाँ पे तो पूरा ही अलग लिखा है, पता नहीं यार एडिटर ने अपने कैसे लिख दिया इसको। एनीवे जो भी है, जिस हिसाब से है, देखिए इसका आंसर देखते बड़ा, की पहिले 37,00,000 आपल्याला 13,000 हे आधी लिहावे लागतील, हे लक्षात घ्या, ठीक आहे। आता 37,00,000 लिहिण्यासाठी पहिले 37 आपण लिहून टाकू। 37,00,000 16,000 म्हणतोय का 13,000 म्हणतोय? 37,00,000 13,000 म्हणतोय बाळा, ठीक आहे। तर 13 आणि 3 वेळा टकल्या, बस खत्म काम। 1 10 100 1000 10,000 लाख 10 लाख हो गया, 37,00,000 13,000 आपके सामने रेडी है। उसमें से उसका कहना ये है कि ये जो 3 वाला प्राणी दिख रहा है ना, दोनों 3 वाले प्राणी दिख रहे हैं अपने को, दिख रहे हैं, समझ रहे हो बातों को? तो ये 3 वाले प्राणियों को उसका कहना ऐसा है की बाळा उसके स्थानिक किंमत म्हणजे त्याची प्लेस व्हॅल्यू तुम्हाला काढायची आणि त्याचा फरक तुम्हाला काढून द्यायचा। आता पहिला वाला जो 3 आहे बाळा, पहिला वाला 3, ठीक आहे, त्याची प्लेस व्हॅल्यू जर काढायची असेल तर 3 ची प्लेस व्हॅल्यू काय राहणार, 3 लिहिल्या असता त्याच्या समोर असलेले प्रत्येक अंक, उसके सामने रहने वाला जितने भी डिजिट है उनको काउंट कीजिए और उतने जीरो लगाइए। मतलब 1 2 3 4 5 6, मतलब एंडिंग में लगाइए 1 2 3 4 5 6, ओके। और रही बात बिचारे इस वाले 3 का, तो 3 ची प्लेस व्हॅल्यू म्हणजे स्थानिक किंमत जर तुम्हाला लिहायचं असेल तर 3 लिहून त्याच्या समोर किती अंक आहेत तितके टकल्या लावा। तो ये सीधा सीधा दिख ही रहा है हमें कि भाई ये 3,000 है करके, है। बस अभी आपको क्या करना है, डिफरेंस बताना है। डिफरेंस पूछा है, क्या पूछा है, फरक विचारलाय, अंतर विचारलाय, समजलं बाळा? तर मग टकल्यातून टकल्या गेला टकल्या, टकल्यातून टकल्या गेला टकल्या, टकल्यातून टकल्या गेला टकल्या, टकल्यातून 3 गेलं बाळा तर 7, आणि टकल्यातून 1 गेला 9, टकल्यातून पुन्हा 1 गेला 9 आणि बिचारा 2, तो 2997000 आपका आंसर। किसका किसका आंसर आया था? ओके ओके को सर माझा नहीं आ रहा है, नाही आ रहा है, काऊन नाही आलं बाळा? तुझं काऊन नाही आलं? बघ ना, 37,000 सॉरी 37,13,000 या रिगार्डिंग तुम्हाला बघणे होतं, बाकी काही नाही। ओके, चला बघा, मायनस केल्या असता तुमचं उत्तर काय आला, 299, 299 का है 2997000, ए आपका आंसर है बच्चा। गुड, चलो नेक्स्ट एग्जाम्पल की तरफ जा रहे हैं हम लोग, ध्यान से देखिएगा, सोचिए। ये तो मैंने बता ही दिया था, आज मॉर्निंग को देखो बच्चा, इसके ऊपर हम लोगों ने डिस्कस किया था आपको, क्या, विच ऑफ द फॉलोइंग इज द ट्रू अबाउट द नंबर 15 and 16, 15 आणि 16 यामधला
कोणती संख्या म्हणजे खालील दिलेलं कुठलं विधान तुमचं बरोबर आहे असं त्याचं म्हणणं आहे. बोथ नंबर आर इव्हन नंबर. ह्या दोन्हीच्या दोन्ही संख्या समसंख्या वाटतात का रे तुम्हाला? नाही ना? उत्तर ए पर्याय हा चुकीचा आहे. बोथ नंबर आर प्राईम नंबर. दोन्हीच्या दोन्ही संख्या तुम्हाला मूळ संख्या वाटतात का? हट! बिलकुल नाही. हा पण चुकीचा आहे. बोथ द नंबर आर इव्हन. दोन्हीच्या दोन्ही सम वाटतात का? हट! हा पण चुकीचा आहे. बोथ द नंबर आर ऑड. दोन्हीच्या दोन्ही संख्या विषम आहेत का रे? एक आहे, दुसरी आहे का? नाही ना? मग हा पण चुकीचा. तर एक वेगळाच पर्याय स्वतःवरून बनवून टाका, की नन ऑफ धिस. नन ऑफ धिस. ठीक आहे? एक पण उत्तर नाही. सरळ-सरळ. ओके? तर चला नेक्स्ट एक्झाम बघा मला हे नवोदयमध्ये विचारण्यात अशाच प्रकारचे प्रश्न विचारले जातात. ठीक आहे? जे थोडंसं तुम्हाला कन्फ्यूज करतात बाकी काही नाही. है ना? तर बघा बाळा. देखो, देखो, ये सबसे इंपॉर्टेंट सवाल जो हर बार अच्छा खासा नवोदय पूछता है इसके बारे में, ठीक है? तर बघ रे बाळा, कमाल 5 अंकी संख्या म्हणजे मोठ्यात मोठी 5 अंकी 5 अंकी संख्या किती असते रे? 99999 बस. त्याच्यानंतर 5793 या अंकापासून तयार होणारी 4 अंकी किमान संख्या म्हणजे कोणापासून तयार होणारी? 5, 7, 9 आणि 3 यापासून तयार होणारी किमान म्हणजे लहानात लहान 4 अंकी संख्या. ठीक आहे बाळा? कोई बड़ी बात नहीं है अपने लिए. लहानात लहान म्हटल्यावर लहानापासून सुरू करूया आपण. म्हणजे काय? 3 त्याच्यानंतर 5 त्याच्यानंतर 7 त्याच्यानंतर 9 झाली लहानात लहान संख्या. याचं असं म्हणणं आहे, तयार होणारी 4 अंकी किमान संख्या यांच्यातील फरक, ठीक आहे भाऊ म्हणा, फरक पण काढून टाकू. याच्यामधील फरक 1 लाखामधून वजा केल्यास मिळणारी संख्या कोणती असेल म्हणते. ठीक आहे बाबा. तर पहिले आपण फरक तर काढून टाकूया. 9तून 9 गेला बाळा टकल्या, 9तून 7 गेलं 2, 9तून 5 गेलं बाळा 4, 9तून 3 गेलं 6 आणि हा 9. ठीक है? मजे के लिए आ रहे हो बाळा आप यहाँ पे? हाँ? निशांत? मजा करने के लिए आ रहे हो बाळा आप यहाँ पे? चीजों को समझने की कोशिश करो बच्चा, हाँ? यहाँ पे मैंने पहले ही बोला था फालतू मैसेज आप नहीं करोगे करके। हम्म? चीजों को समझने की कोशिश करो बच्चा निशांत। है ना? यहाँ पे कॉमेडी करने नहीं आया हूं मैं। ठीक है? देखो बच्चा। अरे अरे बाळा जयश्री 9999 मधून नाही रे बाळा. तू मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या घेतली आहे. मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या पाहिजे आपल्याला. ठीक आहे? ओके? तर याला मायनस केल्यावर काय मिळालं? 9तून 9 टकल्या, 9तून 7 2, 9तून 5 गेलं किती? 4, 9तून 3 गेलं किती? 6, 9 जसंच्या तसं. आता याला म्हणतोय 1 लाखामधून मायनस करा. 1 10 100,000 10,000 लाख याला 9642 बघा 96420 मायनस करणार आहे रे बस. 10तून शून्यातून शून्य टकल्या. टकल्यामधून 2 जात नाही म्हणून 10तून 2 गेले 8, 10तून 5 गेले 5, 10तून 7 गेले 3 आणि मग बाळा हे तर टकल्यात झाला म्हणजे 3 5 8 टकल्या. वाओ! डी इज योर आंसर. बढ़िया. क्या ये बात क्लियर हुई बच्चा? सभी को समझ में आया? सभी को समझ में आया क्या? ओके? तो ये जो भी चीजें हमने पढ़ी है ना बच्चा, इसको प्रॉपर तरीके से आप नोट डाउन कर लीजिएगा. ये मॉर्निंग को हमने यही चीजें पढ़ी थी आज, है ना? बाकी और इसके डिटेल में हम लोग कल अपने क्लास में तो हम लोग देखेंगे ही देखेंगे. मैं फिर से दोहराना चाहूंगा, कोई नए बच्चे या नए पेरेंट हमारे साथ जुड़ना चाहते हो तो हमारे 8275397522 पे कॉल करके सारी जानकारी पूछ सकते हो कि कैसे हमारे साथ जुड़ना है. आपको एक ऐप प्रोवाइड किया जाएगा जिसमें सारे के सारे वीडियोस, सारे के सारे रिकॉर्डिंग्स, सारे के सारे लाइव लेक्चर्स जो भी रहता है, जिस हिसाब से रहता है, हम लोग जिस हिसाब से पढ़ते हैं, वो सारी चीजें आपको मुहैया कराई जाएगी. ओके? आप डिटेल पूछ सकते हो. बाकी जो भी चीजें रहेंगी हम लोग कल फिर से और 8 बजे मिलने वाले हैं. रोज रात को हम लोग लाइव क्लास 8 बजे मिलते हैं. आप चाहो तो हमारे साथ जुड़ सकते हो. और कोई नए बच्चे फिर से मैं दोहराना चाहूंगा, अगर हमें देख रहे होंगे तो प्लीज हमारे चैनल को लाइक, शेयर और सब्सक्राइब जरूर कीजिएगा. मिलता है नेक्स्ट वीडियो में. तब तक खुश रहिए, ख्याल रखिए. थैंक यू सो मच. टाटा, बाय बाय. ओके? याला मायनस केल्यावर काय मिळालं? 9तून 9 टकल्या, 9तून 7 2, 9तून 5 गेलं किती? 4, 9तून 3 गेलं किती? 6, 9 जसंच्या तसं. आता याला म्हणतोय 1 लाखामधून मायनस करा. 1 10 100,000 10,000 लाख
याला 9642 बघा 96420 मायनस करणार आहे रे बस. 10तून शून्यातून शून्य टकल्या, टकल्यामधून 2 जात नाही म्हणून 10तून 2 गेले 8, 10तून 5 गेले 5, 10तून 7 गेले 3 आणि मग बाळा हे तर टकल्यात झाला म्हणजे 3 5 8 टकल्या. वाओ! डी इज योर आंसर. बढ़िया. क्या बात क्लियर हुई बच्चा? सभी को समझ में आया? सभी को समझ में आया क्या? ओके ये जो भी चीजें हमने पढ़ी है ना बच्चा इसको प्रॉपर तरीके से आप नोट डाउन कर लीजिएगा। ये मॉर्निंग को हमने यही चीजें पढ़ी थी आज है ना। बाकी और इसके डिटेल में हम लोग कल अपने क्लास में तो हम लोग देखेंगे ही देखेंगे। मैं फिर से दोहराना चाहूंगा कोई नए बच्चे या नए पेरेंट हमारे साथ जुड़ना चाहते हो तो हमारे 82753975 पे कॉल करके सारी जानकारी पूछ सकते हो कि कैसे हमारे साथ जुड़ना है। आपको एक ऐप प्रोवाइड किया जाएगा जिसमें सारे के सारे वीडियोस, सारे के सारे रिकॉर्डिंग्स, सारे के सारे लाइव लेक्चर्स जो भी रहता है जिस हिसाब से रहता है हम लोग जिस हिसाब से पढ़ते हैं वो सारी चीजें आपको मुहैया कराई जाएगी। ओके आप डिटेल पूछ सकते हो। बाकी जो भी चीजें रहेंगी हम लोग कल फिर से और 8 बजे मिलने वाले हैं। रोज रात को हम लोग लाइव क्लास 8 बजे मिलते हैं। चाहो तो हमारे साथ जुड़ सकते हो और कोई नए बच्चे फिर से मैं दोहराना चाहूंगा अगर हमें देख रहे होंगे तो प्लीज हमारे चैनल को लाइक शेयर और सब्सक्राइब जरूर कीजिएगा। मिलता है नेक्स्ट वीडियो में, तब तक खुश रहिए, ख्याल रखिए। थैंक यू सो मच, टाटा, बाय बाय। ये बातें हैं जब हमारा संविधान लागू नहीं हुआ था समय भेदभाव छुआछूत का था मेरे भाई, काला गोरा का था। तो जानते हो एक दिन अंग्रेजों के बीच हमारे गांधी जी जा रहे थे, ट्रेन में सफर कर रहे थे, तभी अंग्रेजों ने गांधी जी को देखा और कहा कि ये काला आदमी कहाँ से आ गया, इसको जल्दी उतारो। तभी गांधी जी को ट्रेन से उतार दिए और